नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक. कसे आहात सगळे? बरं असायलाच पाहिजे, कारण आयुर्वेद आपल्या सोबतीला आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा पानाबद्दल चर्चा करणार आहोत, की तुम्हाला हे नक्कीच आपल्या रोजच्या वापरातलं आहे, परंतु त्याचं गुणधर्म माहिती पडल्यानंतर तुम्हाला सुद्धा नक्कीच त्याचा आनंद होणार आहे. मित्रांनो, हे समोर दिसतंय हे खऊचं पान आहे. याला नागवेल देखील म्हटलं जातं आणि पायपर बिटल असं त्याचं लॅटिन नेम आहे. याची सविस्तर माहिती मी तुम्हाला नंतरच्या एका व्हिडिओमध्ये देईनच. परंतु मित्रांनो, हे जर पान बघितलं, तुम्ही बनारसी पान बघितलं असेल, त्यानंतर कलकत्ता पान बघितलं असेल, पण हे आपलं देशी कळीचं पान आहे, जे महाराष्ट्रामध्ये येतं. आपण सगळेच पान खात असतो. मगई पान असेल, मसाला पान असेल, काही लोक तंबाखू टाकून 120-300 करून खाणारी लोक पण बरीच आहेत. एक याच्यातली गंमत अशी आहे की हे आज असा लाईव्ह व्हिडिओ बनवायचं कारण की आम्ही काय करतो की विजय भाऊ आयुर्वेदच्या माध्यमातून ज्यावेळेस दम्याचे औषध देतो, तर त्यातली बरीचशी औषधं ही खाऊच्या पानासोबतनं म्हणजे नागवेलीच्या पानासोबत देत असतो आणि त्याला रिझल्ट खूप चांगले येतात. म्हणजे अगदी ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे, सर्दीचा त्रास आहे, खोकल्याचा त्रास आहे, अशा लोकांनी रोज 2 पानं जरी खाल्ली तर त्यांनासुद्धा खूप चांगला फायदा होतो. किंवा जर या पानांचा रस काढून किंवा पान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन किंवा त्याचा कल्क तयार करून तो जर कपाळावरती नाकावरती लावला तर सर्दी कमी व्हायला यानं चांगली मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, औषधासोबत वापरत असताना त्याचे रिझल्ट ज्यावेळेस वाढतात तर ते एक नवीन प्रयोग करायचा ठरला आणि तो प्रयोग तुम्हाला असं दाखवायची इच्छा झाली म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मुखवास म्हणून सुद्धा याचा वापर करतो आपण, म्हणजे तोंडातली दुर्गंधी जाण्यासाठी याचा चांगल्या पद्धतीने वापर करतो. पण याचा एक ड्रॉबॅक पण आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आयुर्वेदिक जरी फायद्याचं असलं तरी त्याचा मात्रेनुसार विचार करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे कुठलीही गोष्ट जर मात्रेत घेतली तर त्याचा त्रास होत नाही. म्हणजे समजा दूध जर आपण 1 ग्लास पिलो तर ते शरीराला पोषक होतं आणि जर 2 ग्लास पिलो तर मग मात्र जुलाब होतात. तर सेम त्याच पद्धतीनं की हे जर पानाचं जास्त प्रमाणात सेवन झालं तर रक्ताला आणि पित्ताला बिघडवण्याचं काम हे पान करतं. म्हणजे रक्तपित्त नावाचा आजार किंवा रक्तपित्त तयार करायचं कामसुद्धा हे करत असतं आणि विशेष करून रक्ताची दुष्टी करण्याचं काम आणि पित्ताची दुष्टी करण्याचं काम हे करत असतं आणि उष्ण पान आहे. म्हणजे उष्ण गुणात्मक असं हे पान आहे. हे याच्या तुम्ही जर पानाच्या देठाच्या शेंड्याला बघितलं तर काळं झालेलं आहे. तर हे पान तोडल्यामुळे झालं आहे. परंतु हा जो शेंडा आहे, जो काळा झाला आहे स्पेसिफिक, तर तो आपण कट करणार आहोत. कारण हे आपण पेशंटला खायला देत असतो आणि काय करतात की ज्यावेळेस पानं तोडली जातात तर असा प्रमाद आहे की नख लावलं जातं याला. तर हे जिथं नख लागले तो भाग आपण काढणार आहोत. कारण नख जर लागत असेल आणि त्याच्यामध्ये जर घाण असेल तर ती गरविषासारखी लक्षणं तयार होतात. म्हणून आपण हा जो काळा भाग आहे, ओके, जो देठाच्या शेवटचा जो काळा भाग आहे तो कट करणार आहोत. देठाच्या शेवटचा जो पोर्शन आहे काळा भाग, तो आपण कट करत आहोत. कारण याला नख लागलेलं असते, त्यामुळं खूप छोट्या प्रमाणात जो भाग आहे तो आपण कट करतोय. कारण गरविषासारखी लक्षणं उत्पन्न होऊ नयेत आणि पानाची चांगली क्वालिटीच किंवा चांगल्या क्वालिटीचंच पान आपल्या शरीरात किंवा औषध सेवनात वापरता यावं की जेणेकरून आम्हाला रिझल्ट यायला सुद्धा खूप बरं पडतं. ही पानं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतोय. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी देखील टाकलंय, तुमच्या लक्षात येईल. ओके. तर पाणी टाकायचं कारण असं आहे की ते व्यवस्थित बारीक व्हावं. वास्तविकरित्या याचा स्वरस वापरायचा होता, परंतु आम्ही पेशंटला देताना संपूर्ण पान देतो, त्यामुळे पूर्ण पान बारीक करूनच आपण औषधामध्ये वापरू अशा हेतूने आपण हे मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घेत आहोत. हे आता मिक्सरमधून आपण पूर्ण बारीक करून घेतलं आहे. आता हे दम्यासाठी आपलं औषध बनवणं चालू आहे. त्याला आपण आधी 4 दिवस जवळजवळ नागवेलीच्या पानांच्या भावना चालू आहेत.
वास्तविक स्वरस द्यायला पाहिजे असा विचार होता आपला, परंतु आपण संपूर्ण कलकासहित याच्यामध्ये ॲड करत आहोत. बघूया काय रिझल्ट कसे येत आहेत ते. हा रगड आहे आणि याच्यामध्ये भावना द्यायची प्रोसिजर चालू आहे आपले. मित्रांनो, आपण प्रॅक्टिसच्या सुरुवातीला ज्यावेळेस दम्याची औषधं देत होतो त्यावेळेस रिझल्ट मिळायचे, पण अजून थोडीशी जास्त रिझल्ट येण्यासाठी काही औषधं आपण दम्याची ही खाऊच्या पानासोबत द्यायला चालू केले आणि खाऊच्या पानासोबत द्यायला चालू केल्यानंतर अतिशय चांगले रिझल्ट यायला लागले. म्हणूनच एक त्याचा पुढचा भाग म्हणून थोडंसं ॲडव्हान्स प्रोसिजर म्हणून की आपण त्या खाऊच्या पानाच्या रसाची किंवा खाऊच्या पानांचीच भावना आपल्या औषधाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आपण जवळजवळ 7 दिवस झाले ही प्रोसिजर, 3-4 दिवस झाली ही प्रोसिजर बनणं चालू आहे. अजून 3 दिवस पुढे ते एक 7 दिवसापर्यंत आपण ही भावना देणार आहोत. मित्रांनो, खाऊच्या पानाचे गुणधर्म आपण मगाशी सांगितलेच. खाऊचं पान आपण खूप वर्षापासून देखील खात आहोत, परंतु ज्यावेळेस आपण हे आता औषध बनवत असताना थोडं जर औषध टेस्ट करून बघितलं तर ज्या पद्धतीने मेन्थॉल खाल्ल्यानंतर किंवा विक्स खाल्ल्यानंतर किंवा स्ट्रेप्सिल खाल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं घशामध्ये आणि छातीमध्ये गार वाटत असतं किंवा नाकामध्ये गार वाटत असतं, सेम त्याच पद्धतीनं खूप चांगला फील ते औषध खाल्ल्यानंतर आता ओलसर असताना देखील येतोय. वाळल्यानंतर काय येतोय किंवा कशा पद्धतीने येईल मी तुम्हाला त्यावेळेस सांगेन. परंतु नागवेलीचं पान जे आहे ते जुनाट सर्दीसाठी, खोकल्यासाठी, दम्यासाठी अतिशय चांगलं आहे. मित्रांनो, खाऊचं पान कृमिघ्न देखील आहे. लहान मुलांच्या मध्ये जंत कमी करण्यासाठी खाऊचं पान वापरलं जातं. बऱ्याच खूप आधी ही पद्धत होती की लहान मुलांना आंघोळ घालताना खाऊचे पान रगडले जायचे, म्हणजे त्यांच्या शरीरावरती जरी कृमी असले तर ते निघून जायसाठी खाऊच्या पानाची म्हणजे नागवेलीच्या पानाची मदत व्हायची. ज्या लोकांना वारंवार सर्दीचा त्रास होते आणि डोकेदुखी होते, अशा लोकांनी नागवेलीची पानं ठेचून जर कपाळावरती त्याचा लेप लावला, नाकावरती लेप लावला तर त्याने सर्दी आणि डोकेदुखी कमी येऊन जाते. या पानाचा भरपूर वर्षापासून आपण सेवन करत आलेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये हे इझिली अवेलेबल होणारी वनस्पती आहे. मित्रांनो, पानासोबत चुना खाणं वाईट नाही आहे. पानासोबत चुना खाणं चांगलं आहे. पानासोबत कात खाणं देखील चांगलं आहे, परंतु पानासोबत सुपारीचं अतिरिक्त जास्त प्रमाणात सेवन करणं हे त्रासदायक आहे. हे मग तुमच्या दाताला बिघडवणारं आहे किंवा तोंड येणं अशा पद्धतीची लक्षणं जास्त प्रमाणात होऊन जातात किंवा बऱ्याच वेळेला पान उष्ण असल्यामुळं जर पान आपण खाल्लं तर जे आतमध्ये पळके निघतात, म्हणजे अगदी जखमासुद्धा होतात किंवा जास्त प्रमाणात पान जी लोकं खात असतात तर अशा लोकांचं तोंड उघडत नाही. जर समजा पान सुपारीमध्ये जास्त प्रमाणात सेवन करत असेल तर त्यानं कॅन्सर होण्याचा धोका मात्र वाढतो. परंतु 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 कारण आयुर्वेदामध्ये पानासाठी हे तांबूल सेवन हे खूप वर्षापासून सांगण्यात आलेलं आहे. कॅन्सर हे जरी आधुनिक संशोधन असेल तरीसुद्धा पानासोबत जर मसाला पान आपण रेग्युलर खाल्लं बिना सुपारीचं तर याने आपली चांगल्या पद्धतीनं तोंडातून जर दुर्गंधी येत असेल तर ती दुर्गंधी निघून जाते. सोबतच कामेच्छा म्हणजे आपल्या वीर्यशक्ती वाढायला पानामुळे मदत होते. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे, जुनाट सर्दीचा त्रास आहे, अशा लोकांनी जरी पान खाल्लं तर ते चांगलं असतं. आणि पान जे खायचं आहे ते जेवणाच्या नंतरचंच खायचं आहे. शक्यतो दुपारी पान न खाता जर रात्रीच्या जेवणानंतर पान खाल्लं तर त्याचा चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. कारण उष्ण गुणात्मक असल्यामुळं दिवसा पान न खाता ते पान रात्री खावं. आणि फक्त एक गोष्ट आहे की हे पान रक्ताला आणि पित्ताला बिघडवणार आहे. ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी हे टाळावं. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना रक्तदुष्टीचा त्रास आहे म्हणजे रक्तपित्ताला बिघडवणारा असल्यामुळं ज्या लोकांना रक्तदुष्टीचा किंवा पित्तदुष्टीचा त्रास आहे अशा लोकांनी हे पान खाणं टाळावं. परंतु ज्या याच्यासोबत आपण जर उशीर किंवा एखादी वेलची किंवा समजा जर आपण प्रवाळ पंचामृत रस, सूचक रस अशा जर औषधं घेतली तर पानामुळे जे पानाच्या उष्णतेमुळे जे होणारे त्रास आहेत तर नक्कीच कमी होऊन जातील. पण दम्याच्या रुग्णांनी, जुनाट सर्दीच्या, खोकल्याच्या रुग्णांनी, ज्या लोकांच्या तोंडामध्ये दुर्गंधी येते अशा लोकांनी आणि विशेष करून ज्या लोकांना कामेच्छा आहे म्हणजे सेक्स करण्याच्या अगोदर जर पान खाल्लं तर त्यानं चांगल्या पद्धतीनं आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळतो. धन्यवाद.